खुश आहे बाई माझं लेकरू. आज बाळ येतं तर किती खुश आहे, किती खुश तर असणार ना. काय म्हणताय काय म्हणताय आजी कुणावर जाणार फायनली सगळं रेडी झालेलं आहे आणि फक्त 5 मिनिटं बाकी आहेत 5 मिनिटात येते. जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार. कसं काय तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एकेसच्या ब्लॉग मध्ये. आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवाच्या तुम्हाला तुमच्या सगळ्या परिवाराला खूप खूप मंगलमय शुभेच्छा. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल की आज काहीतरी आहे कार्यक्रम वगैरे, त्यामुळंच हे मागं डेकोरेशन चालू आहे. ते आपले गौरव भाऊ आहेत डेकोरेशनवाले. मागचं लास्ट टाइम त्यांनीच केलं होतं आपलं सगळं डेकोरेशन. आणि आज आज खूपच आनंदाचा दिवस आहे. खूपच आनंदाचा दिवस आहे आज माझ्या आयुष्यातला. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही तर बघताच मला, त्यामुळे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. आज आपल्या घरी आगमन होणार आहे 2 लक्ष्मींचं. एक आपली बारकी लक्ष्मी, ती तर बारकी, आता कोणाला बारकी म्हणून मला तेच कळत नाही. तिकडे हसायला लागले कारण दोन्ही बारके लक्ष्मी आहेत. हा, एक छोटा एक त्याच्यापेक्षा छोटा. 2 छोट्या लक्ष्मींचं आपल्या घरात आगमन सोहळा आहे आज. त्याचीच ही तयारी चालू आहे. त्यांचं आगमन जंगी झालं पाहिजे, आहे की नाही. तोच माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे आज. त्यांचं आगमन म्हणजे लक्ष्मीचं, छोट्या पावलांचं आगमन. मोठ्या पावलांचं झालं होतं, लग्न झालं तेव्हाच. पण आज जे छोटे पावलं ते असतं ना एक बापाच्या आयुष्यात, ते काय म्हणजे पोराच्या आयुष्यात मुलीचं ते येणं म्हणजे ते बापासाठी हे असतं ना, असं ते काहीतरी मला नाही बोलता येणार, ते तुम्ही घ्या समजून. तर आज खूप खुश. आज गुढीपाडवा, नवीन वर्ष त्यात लक्ष्मीचं आगमन. बघू आता कसं होतंय, काय होतंय. वेट. सगळा ब्लॉग बघायचा, पूर्ण ब्लॉग बघायचा, कमेंटमध्ये सांगायचं ब्लॉग कसा झाला, काय झालं, कशी तयारी होती, कसं काय आगमन झालं, सगळं काय एंड पर्यंत बघायचं. मंडळाचे कार्यकर्ते सगळे आगमन सोहळ्यासाठी रेडी आहेत. सगळे वाट बघते ते. मित्रांनो, जर कोणाला डेकोरेशन वगैरे करायचं असेल, सगळं ऑल लग्न बिग्न काय डोळे जेवण सगळं काय असेल तर भाऊला DM करा, गौरव डेकोर. हा, त्यांच्याकडे आपण फिक्स असते, आपलं सगळं फिक्स आहे. छोटा मोठा कोई भी फंक्शन हो, इनके पास जरूर आना. हा, मग तुम्हाला आता हळूहळू दाखवतो कसं होतं आपलं सेटअप. तयारी तर चालू आहे आता सध्या, पूर्ण झालं की दाखवतो. कॅमेरा आणायचा उशीर लगेच डोक्यावर पदर घ्यायची नाही, हे चालू परंपरा, जुनी परंपरा आहे की नाही, घेतलाच पाहिजे. मम्मी येस. काय आज काय म्हणणार? माझं मी खूप खुश आहे आज. हा, खूप खुश आहे मी आज. खुश आहे? हो. खुशी मध्ये ती एवढं काम करते, पण काम काय आवराय ना तिचं. सकाळपासून आवडते. कामच काम चालू आहे, पण सकाळपासून काय? नाही, सकाळपासून नाही. 4 दिवस झाले, 4-5. 8 दिवसापासून आवडते. हा, 8 दिवस झाले, पण अजून काय मम्मीचं आवरणच आहे. 8 दिवस झाले मी तयारी करते माझ्या नातीच्या आगमनाची. पण माझी कामं काही संपना झाली. आज स्वतःची तर अजून काहीच तयारी पाया केली एवढे चालू होते का सगळ्याचे? नाही. स्वतःची तर काहीच तयारी नाही केली, बाकीचे सगळे केले, स्वतःची काहीच नाही केली. चालायचं. नातीसाठी. नातीसाठी, ते नातीसाठी आम्ही हे आणले पकडून आम्ही देवाच्या पाठीवरनं. हे आमच्या इकडच्या आजी म्हणजे ह्यांच्या मम्मी, ह्यांच्या आईसाठी ते आणले त्यांना सांभाळायला. दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये त्यांचे गाणे बिणे काय काय, त्यांचे आवाज येतील हळूहळू, थोडे लाजतात येतील. इकडं पाहिजे होतं का माझं वाचला. वेलकम वेलकम वेलकम. तयारी करून ठेवली जोरात. आमच्या 2 चिमणी पाखरांची तयारी. हे बघा, आम्ही काय बेडरूम तसलं सजवलेलं नाहीये. सगळे ते बेडरूम या गोष्टी करतात, आम्ही जरा वेगळं करतोय. ते सगळेच करते, बेडरूम मध्ये न्या आणि ते पाकोळ्या टाका. ते म्हणलं आपलं डिसेंट थोडं ओके, बेडरूम मध्ये काय करायचं आहे की नाही. गाईज
अशा रीतीने थोडं झालेलं आहे. अजून केक बिक ऑर्डर आपली येते. कसं वाटतं डेकोरेशन? थोडे तास राहिले. कमिंग सून. फ्यू आवर्स लेटर देन लक्ष्मी विल बी कम. इंग्लिश येत नाही आम्हाला पण थोडी झाडतोय. आम्ही कॉन्व्हेंट वाले नाही, आम्ही मराठी शाळेवाले. त्यात पण आम्ही बुट्टे आणणार आहेत. 1 वर्षाच्या शाळेत आम्ही फक्त महिनाभर शाळेत असणार. बाकी आम्ही डोंगरावर गडावर इकडं तिकडं असं आम्ही फिरत राहणार. खेळ नुसतंच क्रिकेटलाच खेळ. शाळा उडवायचो क्रिकेटला, शाळा उडवायचो तिकडं डोंगर चालायला जायचो. काय गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. वेलकम बेबी. काय आवडायचं तुला? बरं ठीक आहे, तुला नाही. मेकअप करायचा आहे. माझी मम्मी आहे ना, कधी पण सोशल मीडियात आहे ना, सोशल मीडियात कधी पण ऍक्टिव्ह असणारी पाहिजे एनी टाइम. हा म्हणजे असं कधी हेच नाही आलं ना. आता की काकू कशी म्हणली हो मला घेऊ, म्हणजे हे झालं तिचं. आता ते काय ते सारखं घ्या. त्या आपल्या सासूबाई मला घेऊ त्यांचे. अजून कोण असतं नको असं नाही का, लांब पळतं कॅमेऱ्यापासून. एकटाच माणूस आहे. कशाला लांब पळायचं? मग शेवटी ऍक्टरची मम्मी म्हणल्यावरती ती परिपूर्ण. काय डोकं पांढरं शिपीत त्याला काय होतं तेव्हा? सगळ्यांना माहिती आहे. आता सगळ्यांना तर माहिती आहे का रे बुढी झालेली. सगळ्यांना माहितीच आहे आता. किती खुश आहे माझं लेकरू. खुश असणार. भाकर नाही खाल्ली. हा ना, काय सांगू, जेवलो नाही सकाळपासून. पाहुणा बसले सोफ्यावर बसवले, त्याला पाणी पाजले, बसून देऊ थोडा टाइम. फुगे खेळतो तो. तर आमच्या ह्यांची इच्छा होती मम्मीची की आमचं लग्न झाल्यावर म्हणजे स्वागत नव्हतं झालं ना शिल्पाचं, थोडंसं नॉर्मल झालं तर तिचं पण स्वागताची आम्ही तयारी केली. काय फक्त पिल्लूचीच नाही, 2 लक्ष्मींची आम्ही तयारी केली. माझ्या सुनबाईचं स्वागत नव्हतं झालं ना चांगलं, हा म्हणून दोन्ही लक्ष्मींचं स्वागत करायचं. येस. तर बाबा आपण आता शिल्पाची रिॲक्शन बघूया कसे काय. ब्लॉग बघत राहा. फायनली सगळं रेडी झालेलं आहे आणि फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटात येते. हा ते लावू ना, ते वरती आल्यावर लावू, नंतर खाली कुणाला तरी पाठवता येईल. सो एक्साइटेड. छोटा बेबी कमिंग. अरे पळाला तो डायरेक्ट. सगळे कॅमेरामॅन रेडी आहेत. मित्र कंपनी आपली, फादर बिदर सगळे. हार्टबीट वाढलं. हा हार्टबीट वाढलं रे. येस. एडा नाही पुढे चालला जावा आजी पटपट. आता जरा थोडे अजून या तुम्ही दोघं. काय म्हणताय आजी? कुणावर जाणार?
यांच्याकडे आजी म्हणते ही मम्मीवर गेली, आमच्या दोघांवर नाही. जेवला नाही एक तर पूर्णाची पोळी मानता मानता तू 4-5 समोसे घे. स्टार्टर नंतर पुढचं पुढं बघू. मस्त मस्त चांगलं जमतंय भाऊ तुला. हा भाऊ हा चांगले. ठीक आहे. पडतंय का तुला? आलं सामान आलं, सगळं सामान आलं. ठेवा तयारीला लागा. हे बघा ह्यो बघतोय, ह्यो प्राणी कोण आहे? हे बघा ना कसं बघतोय. नेमके काय झाले माझ्यासोबत? कोण आहे? हा तो बघा ना कसं बघतोय. त्याचं रिॲक्शन बघा. सगळं झाल्यानंतर हा बघा, हा सगळा पसारा बघा भाऊनी काय केलं. हे बघा. थांब की. अरे कुठं चालला पळून? आले पळून द्या. आले इकले ना आडवी. झाला कार्यक्रम फस्ते झालेला आहे. भाऊ मस्त इथं स्केटिंग करतात. आता भाऊची स्केटिंग चालू होती. काय करतोय तू? या फुलांचं काय केलंय तू सगळं? हा हे असं खेळतात. आता हे कुठं नेणार गॅलरीत? मग आजीला त्रास होईल ना झाडायला. तू झाडायला मदत करशील ना? मग हा झाडून घ्यायचा. हुशार आहेस तू. अशा तऱ्हेने कार्यक्रम एकदम ओके झालेला आहे. एकदम मस्त. हा एकदम ओके झालेला आहे कार्यक्रम. एकदम ओके. पाहुणे बिवणे सर्व वाटा लावलेले आहे. झालेला आहे. आता झालं फायनली. तो हा वेलकम बेबीचा दिवस. वेलकम बेबीचा दिवस. काय झालं मम्मा? करू शिट्टी वाजू. तू कर. वा कशी रडते तू? कशी रडते? कशी? कसं दाखव एकदा दाखव. मी पण मिमिक्री आर्टिस्ट आहे. माणूस काय करायचं? उचलून घेऊ. काय करू? काय कोण आहे? कोण आहे? बाबा काय म्हणणार तू? काय पापा आऊ आता हेच काम असणार आहेत आम्हाला. टिंग डॉंग डिंग. नुसते बेल वाजवायचे. टिंग डॉंग डिंग. बघ कशी खेळती. टिंग डॉंग डिंग. हे केलंय आम्ही कोळकोळा लावलाय. याला दोरीला, कपडे वाळायच्या दोरीला आम्ही कोळकोळा लावलाय. बाई मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. मला बी येतात गवळणी बरं का.
अजून काय रे चांद मामाची टोपी काय काम काय म्हणत असते टोपी हरवली तुला येतं भाई गाणं येतं गाणं तुला चांदा मामाची टोपी हरवली लंगड्या मामाला सापडली काहीतरी म्हणते लंगड्या मामाला नदीला नेऊन आपटा लंगड्या मामा चोरटा नदीला धरून आपटा आहे ना शेंडीला का नदीला शेंडीला धरून बापरे, कुठल्या नदीला नेला खेळून झाला आता खेळून झाला आता नाव गाई गाई करू नको गाई गाई करू नको गाई गाई नको करू जेवण करू पर्यंत मग माझी बारी झाली आता हिची बारी आता आम्हाला सगळ्यांना हेच काम आहेत रिद्धा काय झालं काय झालं? खेळून झालं झालं खेळून घ्यायचं का आता उचलून घ्यायचं का तुला कडीवर घ्यायचं तुला उचलून हा का नुसते गप्पा मारायला लागतं तुला नुसते गप्पा मारायला लागत्या नुसती बोलबोल करायची ये तू शाळेत जाणार का तू बाबा तुला दत्तर घेऊन देणार रे दत्तर बाबा तुला दत्तर घेऊन देणार मग पाती घेऊन देणार मग मी तू पाथीवर दत्तर घेऊन जाणार शाळेत जाणार ना बाबू तू शाळेत जाणार ना शाळेत येशील ना मग बोलत बोलत घरी बोलत बोलत येशील हो का मग आजी आजी म्हणजे आजी मी आले शाळेतून हा बोलत आले आजी मला भूक लागली मग तुम्हाला मागा खायला लागली रे ती बस लय ती म्हणते आता बोर केले मित्रांनो बस चला करा चला 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 चला